कौतुकाची थाप असं विचारलं, की जी कायमस्वरूपी मोटिवेट करते, हं, ती हं. कोणाची होती आणि कधी मिळाली होती? माझी आजी अ, तिला फारसं ह्या गोष्टीतलं काही कळत नाही. म्हणजे माहीत नसायचं तिला काही. पण जेव्हा मला बक्षीस मिळालं, माझे पेपरमध्ये कात्रणं येतात ना गं, हो. फोटो येतात, की असं-असं मिळालं, हे मिळालं. तिला त्यातलं काही कळायचं नाही, आजीला. कारण तिला लिहिता वाचता येत नव्हतं. पण तरीही ना, तिला फार कौतुक वाटायचं माझं, की मला काहीतरी मिळालंय, की खूप कष्ट करते, रात्री 2-2 वाजेपर्यंत ही तालम्या करतीये. तर तिला असं वाटायचं, की तिनं कधी माझं नाटकसुद्धा नाही बघितलं अगं. मला रंगभूमीवरती तिनं कधीच नाही बघितलं. पण ती जेव्हा असं हे करून एक तिच्या भाषेत जी मुका घ्यायची आणि म्हणायची, की "कर, कर, असंच कर." तेव्हा असं वाटायचं, की हिनं माझं काम नाही बघितलं. हिला मी कसं करते, चांगलं करते, वाईट करते हे काहीच माहीत नाही. तरीसुद्धा हिला किती कॉन्फिडन्स एखाद्याला किती कॉन्फिडन्स असावा, की तू कर. मग ते जेव्हा तिला कौतुक वाटायचं माझ्या कामाचं, तेव्हा वाटलं, की होय, हे जे निरपेक्ष प्रेम दिसतंय मला तिच्या डोळ्यांमध्ये, तिच्या प्रेम करण्यात, तर हे केलं पाहिजे आता आपण. करूया आपण हे. त्यानंतर जे व्यावहारिक ज्ञान असतं किंवा स्वतःच्या पायांवरती शिक्षणाव्यतिरिक्त उभं राहण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात, त्या शिकवणं. घरात एखादं माणूस आलंय, तर त्याला तांब्या भांडं देणं किंवा चहा, साधारण गोष्टी ज्या असतात, की सकाळी उठणं, तुळशीला पाणी घालणं, देवपूजा करणं. ह्या सगळ्या गोष्टी मला अक्काने खूप शिकवल्या. कधीच आई-बाबा जवळ नसायचे ना गं, ते सतत नोकरी करायचे. आमच्यासाठी झटण्यासाठीचा त्यांचा तो मार्ग होता. त्यांना भाग होता अगं नोकरी करणं आणि ही सतत आमच्या जवळ असायची आणि मग तिच्या शेवटच्या काळात ती मामाकडं गेली. तेव्हाच मला तेव्हा सुद्धा भेटायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण घरी गेल्यानंतर दिवसभरातलं सांगण्यासाठीचं कुणीतरी होतं ना गं सतत. कायम होतं आणि जवळ 20-25 वर्ष ती राहिली ना. आईची आई ॲक्चुअली ती माझ्या. ती 20-25 वर्ष राहिली. आम्ही तिच्याकडे राहिलो, ती नाही. तिने 4थी-5वी पासून मला सगळं करायला शिकवलं. सगळं. काळजी करणं, बीइंग नाईस इज लाइक हे कधी हे कधी हार्मफुल असू शकत नाही कोणासाठीच. हे खूप शिकवलं. हे खूप सांगितलं तिनं मला. मी आजीची ती पोस्ट वाचली तेव्हा मला सुद्धा खूप रिलेट झाल्या त्या गोष्टी हं, आणि हं. मला असं वाटतं आजी नेहमीच तुझ्यासोबत आहे. हां, म्हणजे असेल. कायम तिचा आशीर्वाद तुझ्यासोबतच असणार आहे आणि जे डोळे सगळं काही आता सध्या सांगून जातात. पण असं वाटतं कधी-कधी की आजी आत्ता असती आणि मोठा सन्मान घेताना आजी माझ्यासोबत असती किंवा मालिकेत आता आजीने तुला पाहिलं असतं तर. एकतर तिला मठा सन्मान 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय म्हणजे काय हे तिला नसतं कळलं. ती इतकी भाबडी होती. तिला नसतं कळलं. पण 4 लोकांनी माझं कौतुक केलंय किंवा माझी नात इथपर्यंत जाऊन पोहोचली आणि माझी नात आज टीव्हीत दिसतीये, हा जो तिला अभिमान होता. तिनं मला यादीचे शो तिने बघितलेत माझे टीव्हीवरचे. जेव्हा मी ज्ञानेश्वर माऊली करायचे, तेव्हा तिनं बघितलंय मला. तर तिला असं फार "अगं बाई माझी चिऊ" असं असं तिला फारच कौतुक होतं माझं. पण आता अ, कामाचा व्याप वाढला, फ्रिक्वेन्सी वाढली माझी काम करण्याची. तर आता जर ती असती तर ती आहेच म्हणजे ती जिथं कुठं असेल तर ती हे बघतीच आहे. पण तिला फार अभिमान असता, फार अभिमान. फार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.